कळंबच्या समुद्रकिनारी 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। नालासोपारा परिसरातील ही दुर्घटना आहे। समुद्रात बुडून मृत्यू झालेला आहे। 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। हे 5 जण पर्यटक होते। 4 महिला आणि एका मुलाचा मृत्यू झालेला आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत। सचिन, धुळवडीच्या सणाला गालबोट लागलेले आहे। हे जे 5 जण बुडालेले आहेत ते कुठल्या भागातील रहिवासी होते, काय माहिती समोर आलेली आहे? गिरीश, मोठा दुःखद असा हा सगळा प्रकार म्हणावा लागेल। आज धुळवडीचा सण आहे, सगळीकडे मोठा आनंद लोक साजरा करतात आणि त्यातच धुळवडीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। जो नालासोपारा पश्चिमेकडे असलेला कळंबा बीच आहे, तिकडे हे 5 जण आज मौज मजेसाठी गेले होते आणि तिकडेच ते बुडाल्याचं समजतंय। यातील 2 कुटुंब या संपूर्ण दुर्घटनेत अडकल्याचं समजून येते। मौर्या परिवारातील आई, मुलगा आणि त्यांची एक मुलगी हे बुडालेले आहेत, तर गुप्ता परिवारातील 2 भावांचे पत्नी आहेत। असे एकूण 5 जण बुडालेले आहेत। बुडालेल्यांमध्ये शीतल गुप्ता 32 वर्षाच्या महिला आहेत, त्यानंतर निशा मौर्या 40 वर्ष यांचं वय आहे, कांचन गुप्ता, प्रिया मौर्या अशा एकूण 4 महिला आणि प्रशांत मौर्या हा 20 वर्षाचा तरुण इकडे बुडालेला आहे। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात अशी लांब अशी एक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक धुळवडीच्या दिवशी इकडे आनंद साजरा करण्यासाठी जातात। पोलिसांनी चोख बंदोबस्त केलेला, मात्र कुठे ना कुठे पोलीस कमी पडल्याचं इकडे आपल्याला दिसून येत आहे। गिरीश, सचिन, धुळवडीचा सण आहे, सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं आणि सगळेजण धुळवड खेळल्यानंतर विहिरी असतील, नदी असतील किंवा समुद्रकिनारी धाव घेतात आणि कुठेतरी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी। सचिन, यावर काय सांगाल? नक्कीच गिरीश, आपण नेहमी बघतो की जेव्हा धुळवडीचा सण असतो तेव्हा सकाळी दुपारी लोक खूप मौज मजा करतात आणि त्यानंतर समुद्र किनारे आनंद साजरा करायला जातात। मुंबईच्या देखील गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गोराई चौपाटीवरती मोठी गर्दी दिसते आणि असेच प्रकार जे आहेत ते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे समुद्र किनारे दिसतात। पोलीस आपल्या प्रकारे उपाययोजना खूप करतात, लोकांना निर्देश देखील दिलेले असतात की खोल समुद्रात जाऊ नये, मात्र लोक पोलिसांचं ऐकत नाहीत, प्रशासनाचं ऐकत नाहीत आणि त्यातच कित्येक तरुण जे असतात ते मध्यधुंद अवस्थेत अशा प्रकारे समुद्रात जातात आणि कुठे ना कुठे दुर्घटनेला त्यांना सामोरं जावं लागतं। तर नक्कीच अशा प्रकारे सण साजरे करताना भान राखावं, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी हे दिसून येत आहे। बरोबर सचिन, हाच मुद्दा महत्त्वाचा आहे। उत्साहाच्या भरात समुद्राच्या पाण्यात जाऊ नये आणि नुसतं समुद्रच नाही तर अनेक जण विहिरीवर देखील धाव घेतात, नदींमध्ये जाऊन धुळवड साजरी केल्यानंतर एन्जॉय करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जातात। प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।